निर्मितीचं प्रकाशन त्यांच्या गुरु ख्यातनाम गायिका आरती अंकिलकर पिकेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या पहिल्या गोष्टीचे कौतुक असते, आनंद असतो. तसाच मलाही मी प्रेमिका या अल्बमच्या निमित्ताने मी सुगम संगीताच्या क्षेत्रात प्रवेश केला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. मुळामध्ये मी शास्त्रीय संगीतातच जास्त रमणारे. अशा प्रकारच्या लाईट म्युझिकच्या अल्बमचे काम मी करेन असे मला कधीच वाटलं नव्हतं, परंतु संधी आल्यावर मी ती स्वीकारायची ठरवलं. अभिजित कुंभारने अशा प्रकारचा अल्बम मला करायचा आहे असं म्हणून मला जेव्हा कॉन्टॅक्ट केला होता तेव्हापासून ते स्टुडिओमध्ये मास्टर सीडी तयार होईपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी अतिशय खास आहे. तसे लाईट म्युझिकमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपाचे काम करायची माझी ही पहिलीच वेळ. आज आरतीताई आहेत म्हणून गाण्यामध्ये मी आहे ही इतकंच सत्य आहे. मी प्रेमिका ही ध्वनिफी ज्याचे गीतकार आणि संगीतकार अभिजित कुंभार, गायिका कस्तुरी सावंत. आम्ही जेव्हा तिला UK मध्ये घेऊन गेलो तिथे सुद्धा 3 आठवडा जेव्हा ती ट्रेनिंगला गेली होती तिथे तिने परफॉर्मन्स दिला. त्यानंतर तिथे इंडियन ऑडियन्समध्ये सुद्धा तिला परफॉर्मन्स करायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. इथे सगळं तिने जे परफॉर्मन्स दिली ते सगळं क्लासिकल सिंगिंग होतं, म्हणजे सिरियस सिंगिंग, भजन चांगला केला. परंतु हे जे म्युझिक आता तिने रेकॉर्ड केलेलं आहे ते एकदम वेगळं. आणि कस्तुरी हे गाणं गाऊ शकते ते मला माहित नाही होतं. ऐकली दर शब्द ऐकला, मध्ये मध्ये काय कळलं नाही कारण सगळं मराठीत आहे, परंतु मोस्ट ऑफ देम आय कॅन अंडरस्टँड द मिनिंग ऑफ. काल परवाच मी सीडी ऐकली आणि मला अत्यंत सुखद असा धक्का बसला, कारण शरदच्या मुलीच्या गाण्याविषयी जे काही कल्पना केल्या होत्या त्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन असा अत्यंत नितळ आणि निकोप मुळात आवाज ही देवाची देणगी असते, सगळ्यांना नसतं असं. इतका सुंदर आवाज आहे तिचा, व्हॉइस क्वालिटी ज्याला आम्ही रेकॉर्डिंगला म्हणतो, इतका सुंदर आवाज आहे आणि इतकं नितळ सुरेल आहे ती. हे सगळं तिच्या आईवडिलांनी इतकंच किंवा त्याहून जास्त सिंहाचा वाटा आहे तिच्या गुरु आरतीताई यांचा. इथे ती एक प्रेमिका आणि राधिका दोन आता स्टेजवर उपस्थित आहेत. आरतीताई या राधिका त्या मनोहारी प्रीतीचं विश्वव्यापी रूप आपण म्हणता येईल त्यांनी संगीतातलं साध्य केलेलं आहे. त्या स्थानावर त्या पोहोचलेल्या आपल्या कर्तृत्वाने. आणि ही प्रेमिका आता पहिल्या पायरीवर आहे. मी तिची उगीच स्तुती करणार नाही, पण मला असं वाटतं की त्या पहिल्या पायरीवर तिने हा जो प्रयत्न केलेला आहे आणि यातनं ती जे शिकली आहे ते मला फार मोलाचं वाटतं. शिकणं हे माणसाचं कधी संपू नये. ज्या क्षणी माणूस विद्यार्थी म्हणून संपेल त्या क्षणी तो कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून संपेल असं मला वाटतं. त्यामुळे शिक्षण की खरं तर आमची स्वरप्रधान गायकी जी ख्याल गायकी आहे ती अतिशय सूक्ष्म आणि अतिशय तरल अशी आहे. इतकी तरल की त्याला किंबहुना शब्दांची गरज सुद्धा नाही. परंतु केवळ आम्ही आत्मरंजनाकडून मनोरंजनाकडचा उलटा प्रवास हल्लीच्या संगीताने केल्यामुळे शब्दांची गरज शास्त्रीय संगीताला देखील पडू लागली असावी असं मला वाटतं. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा चांगला अभ्यास केलेल्या गायकाला शब्दप्रधान गायकी गाणं तसं मला सोपं वाटतं. पूर्वी एक जमाना होता जेव्हा म्हणायचे की एखादं लाईट गाणं असेल, एखादं सुगम गाणं असेल तर म्हणायचं बापरे तो शास्त्रीय आऊ करणाऱ्या माणसाला बोलू नका बाबा, नाही का? काय शब्दांचे त्यांचे बापरे शब्द कसे काय कळत पण नाही, त्यांचा पत्ता पण सांगतात कधी कधी अंतर्यामध्ये कारण कळत नाही, असं काय ते काही शब्द कळत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही सुगम संगीत त्याला बोलवू नका. परंतु मला इथे मला एक अभ्यासाचा विषय असा आहे की जिथे मायक्रोफोन
शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा जिथे आला तिथे शास्त्रीय गायक देखील आपल्या गाण्याबद्दल खूप विचार करू लागला की माझा आवाज हा या मायक्रोफोन मार्फत कशा तऱ्हेने लोकांसमोर जातो आहे. मी हा शब्द कसा म्हटल्याने तो नादमय वाटतोय, त्याच्यात कसा सूर चिकटला राहील. मला वाटतं हा सगळा अभ्यास शास्त्रीय गायकही करू लागला आणि तिथे मला वाटतं एक असं वळण मिळालं की शास्त्रीय गायक देखील शब्दप्रधान गायकी तितकीच ताकदीने म्हणू शकतो.